मायबापांच्या इज्जतीपेक्षा या जगात देवही मोठा नाही, ही कथा आपल्याला शिकवते। आणि ते जरी तुम्हाला समजत नसेल, आणि जर हे तुम्ही करताना तुम्ही सैराट पिक्चरचा आरंभ पाहिला, समाप्ती मात्र पाहिली नाही, भरपूर पोरींनी ते केलं। त्या हरामखोराने तो पिक्चर तर काढला, त्याने त्या गोष्टीचा विचार नाही केला, त्याने पैसा कमवला, आणि तुम्ही तुमची इज्जत गमावली तो पिक्चर पाहून। आम्ही पण सैराट करू, तुम्ही सैराटचा आरंभ तर पाहिला, पण त्याची समाप्ती झाली ती मात्र आपल्याला आवडली। मस्त एका झटक्यात भावाने मान कापली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला, ते आवडलं आपल्याला। तुम्हाला करायचं असेल ना असंच करा, हे असं करतील ना तर तुम्ही हेच करा। तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही हे काय सांगता, 21व्या शतकात जगतोय आपण। भगवान श्रीकृष्णांनी पण लव्ह मॅरेज केलं होतं ना, पण कोणत्या, कशा आणि कुठे, कोणत्या योग्य वधूशी केलं होतं हा पण विचार करा। आपल्या योग्य वर होती, आपल्या योग्य वधू होती, क्षत्रिय कुलातली होती, आपल्या समान होती, देवी होती, तिच्याशीच विवाह केला होता। चुकीचं कार्य समाज सोडून नव्हता केला। इथे तरुण पोरी किती आहेत, 15 वर्ष वयाच्या वरती हात वर करा, सगळ्या पोरी हात वर करा। तुमचा भाऊ तुमच्याशी बोलतोय असं समजा, पटकन करा हात वर। मोबाईल आहे का तुमच्याकडे? आता हात हलवा फक्त की आहे म्हणून। आहे, काय गरज तुम्हाला मोबाईलची 15 वर्षाच्या पोरींना? कोणीच हातवर करणार नाही, मला माहिती आहे ना, कारण की आपण चुकतोय हे सगळ्यांना माहिती आहे। चुकतो, पाप करतो म्हणून तर त्या गंगेचे किनारे भरले धुण्यासाठी। पार्वतीने आपल्या आईच्या मनाची स्थिती ओळखली, तुम्ही पण ओळखा। कदाचित आपल्या मायबापांची, आपल्या भावाची इज्जत जाणार नाही असं करू नका। आणि भावांनो तुम्हाला पण विनंती आहे की आपल्या बहिणीची सुद्धा इज्जत जाईल असं वागू नका। चार कुत्रे जर समोरून जाताय ना किंवा उभे, आणि त्यांच्या समोरून जर आपली बहीण जाते आणि तिला जर स्वतःला झाकून जावं लागत असेल तर असं समजावं की मायबापांमध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे आणि संस्कार खराब झालेले आहे की आपल्या बहिणींना त्यांच्या समोरून जाताना स्वतःला झाकून जावं लागतंय। नेहमी विचार करून जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या।